नमस्कार, मी सीमा पाटील बोलते आहे. आज आपण बोलणार आहोत क्लिअर क्वार्ट्ज या क्रिस्टलबद्दल. हा क्लिअर क्वार्ट्ज हा सगळ्या क्रिस्टलमधला बेस्ट क्रिस्टल आहे आणि मल्टीपर्पज आहे. तुम्हाला वेळेला जर क्रिस्टल यूज करायचं आणि कुठचाच क्रिस्टल नाही मिळाला तर हा क्लिअर क्वार्ट्ज तुम्ही नक्कीच वापरू शकता. हे बघा, कुठच्याही कामाला क्लिअर क्वार्ट्ज चालतो, त्यामुळे क्लिअर क्वार्ट्ज हा बेस्ट क्रिस्टलमधला क्रिस्टल आहे. सो हा असा छान दुधी रंगाचा दिसतो, बघा किती छान दिसतोय तो. असा हा दुधी रंगाचा दिसतो आणि आपण त्याला मॅनिफेस्टेशनला उपयोग करू शकतो त्याचा. त्यानंतर क्लॅरिटी ऑफ लाईफ, स्पिरिच्युअल कनेक्ट, आपल्याला आपलं कनेक्ट वाढवायचं आहे. एखाद्याला असं वाटतं की नाही वाटत आहे मला खूप चांगलं आहे, तर तुम्ही ह्या क्लिअर क्वार्ट्जची बनलेली जपमाळ वापरू शकता. जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा फार सुंदर आणि शांत वाटेल तुम्हाला. झोप येण्यासाठी, एन्झायटी कमी करण्यासाठी आणि अगदी लहान मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी सुद्धा क्लिअर क्वार्ट्ज वापरला जातो. त्यामुळे आपण हा क्लिअर क्वार्ट्ज कॉन्सन्ट्रेशनचा एखादा ट्री बनवतो त्याच्यामध्ये यूज करतो. मुलांच्या उशीखाली ठेवू शकता तुम्ही गळ्यामध्ये पेंडंट म्हणून वापरू शकता. छोटा असो मोठा असो, आणि दिसायला तर सुंदर आहेच, हिऱ्यासारखा दिसतो आणि खूप छान वाटतं हा वापरताना. त्यानंतर अगदी टॅरो रिडिंग करताना सुद्धा आम्ही निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करायला म्हणून अशा प्रकारचे पिरॅमिड्स यूज करतो. त्या तुम्ही सुद्धा तुमच्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी यूज करायची असेल तर कोपऱ्यामध्ये क्लिअर क्वार्ट्जची पिरॅमिड्स ठेवा, फार छान उपयोग येतो. आणि मॅनिफेस्टेशन करण्यासाठी अशी एंजल आहे, ही एंजलसुद्धा तुम्ही अशी हातामध्ये धरून मॅनिफेस्ट करू शकता. दिवसाला 10 मिनटं 15 मिनटं जरी तुमची घातलीत मॅनिफेस्टेशनला तरी खूप झाली, खूप जास्त झाली. 5 मिनटापासून सुद्धा तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता. त्यामुळे असा हा वर्सटाईल क्रिस्टल आहे, ज्याचं ब्रेसलेटसुद्धा येऊ शकतं आणि हातामध्ये अप्रतिम दिसतं. बघून घ्या, आहे ना. तर असं हे ब्रेसलेट तुम्ही वापरू शकता एव्हरीडे यूजसाठी. लहान मुलांना जरूर वापरा. स्ट्रेस कमी होतं, टेन्शन कमी होतं आणि त्यांना जरा थोडंसं सूदिंग इफेक्ट येतो, झोप येते. तर असा क्लिअर क्वार्ट्ज तुम्ही नक्की वापरा. आणि तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल क्रिस्टल्सबद्दलची अजून किंवा इतर काही गोष्टींबद्दलची सुद्धा, तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.